तर आज आपल्या सोबत आहे डॉक्टर सौरभ जयस्वाल, एक डर्मेटोलॉजिस्ट, स्किन केअर स्पेशलिस्ट. 7 वर्षाचा दांडगा अनुभव यांच्या पाठीशी आहे आणि यासोबतच यांनी डर्मेटोलॉजी मध्ये DNB केलेला आहे. सहाय्यक प्राध्यापक म्हणून मुंबईला नामवंत विद्यालयात काम देखील केलेलं आहे. वेगवेगळ्या कॉस्मेटिक चेन्स मध्ये कन्सल्टंट म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. यांनी लिहिलेल्या 25च्या वर शोध प्रबंधांना वैश्विक आणि राष्ट्रीय पातळीवर प्रकाशित केलेलं आहे. शोध प्रबंधांसाठी वर्ल्ड काँग्रेस ऑफ डर्मेटोलॉजी मिलान इटलीमध्ये 2019 साली त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं होतं. चला तर मग त्यांच्याशी आपण गप्पा मारूया आणि स्किन बद्दलच्या समस्या जाणून घेऊया. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. सर्वात अगोदर मी आपल्याला विचारू इच्छिते की सध्या खाजेचा हा रोग संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रत्येकाला त्याचं लागण झालेली आपल्याला दिसून येत आहे. तर या रोगाबद्दल आपण काय सांगू इच्छिता? बघा, याविषयी खूप सारे खाजेचे रोग असतात. स्किन म्हणजे आपली त्वचा सगळ्यात मोठा ऑर्गन आहे आपल्या त्वचेचा, आणि या ऑर्गन मध्ये खूप सारे आजार असतात ज्यांना खाज निगडीत असते. तर खाजेचा रोग म्हणजे आजच्या यावेळी आपल्याला जो सगळ्यात जास्त दिसतोय तो गचकरण किंवा ज्याला नायटर म्हणतो, त्या प्रकारचा आजार खूप वाढलेला आहे. शिवाय खूप सारे आणखी आजार असतात. आपल्याला सगळ्यात प्रथम त्यांना डायग्नोज करायला पाहिजे. डायग्नोज करून मग त्याच्यावर आपण उपचार करू शकतो. नायटा हा आजार खूप साऱ्या फॅमिली मेंबर्सला सोबत होतो, म्हणजे आपल्या रूम पार्टनरला, आपल्या घरच्या व्यक्तींना ज्यांच्या संपर्कात आपण येतो त्यांना हा आजार असेल तर आपल्याला होण्याची शक्यता जास्त होते. त्यांना तो आजार असेल आणि आपण त्यांनी वापरलेला टॉवेल, त्यांनी वापरलेली साबण किंवा त्यांनी वापरलेले कपडे पुन्हा वापरले तर आपल्याला तो आजार लवकर होण्याची शक्यता आहे. याच्याशिवाय काही चुकीच्या दवाई ज्याच्यामध्ये स्टेरॉइड्स असतात आणि ते योग्य पद्धतीने न घेतल्यामुळे किंवा चुकीने ऍडवाइस केलेले डॉक्टरांचा सल्ला न घेता आपण लावल्यामुळे हा आजार भरमसाठ वाढतो. तर नेमका हा आजार काही प्रमाणात संसर्गजन्य पण आहे आणि काही प्रमाणात आपण त्याला वाढवलेला आहे, आणि या आजाराला ट्रीट करणं खूप सोपं आहे. स्किन स्पेशलिस्टला आपण भेटलो तर ते तुम्हाला योग्य रीतीने ट्रीटमेंट बद्दल पण गाईड करतील. पण ह्या मोठमोठ्या अशा बाबी आहेत ज्या आपण विसरून जातो आणि आपल्याला त्यावर भर देणं आवश्यक आहे. बिलकुल, अगदी. आणि सोबतच असं म्हटलं जातं की खाजेचा हा जो रोग असतो हा योग्य तो उपचार न मिळाल्याने सारखा असा वाढतच जातो. पण कधी कधी असं होते की त्याचा उपचार देखील व्यक्ती करीत असतो आणि तो सारखा वाढतच जातो. तर त्याला नेमकं काय कारण असू शकतं? बघा, आपल्या भारतामध्ये एक नवीन प्रकारचे जंतू आपले हे जे नायटा म्हणजे फंगल इन्फेक्शन आपल्या खूप साऱ्या स्पेसीजला धरून चालतो. तर काही स्पेशीज हे रेजिस्टंट म्हणजे ड्रग रेजिस्टन्स होत आहे. त्याचा साध्या भाषेत अर्थ म्हणजे आपण दवाई जी दिली आहे त्याच्यावर इफेक्ट येणार नाही. तर आपण दवाई घेताना पण तुम्हाला त्याचा इफेक्ट न येणे हे डॉक्टरांना माहीत असते. त्यावेळी आपल्याला 2 दवाई किंवा दवाईचा डोस वाढवून किंवा दवाई बदलून देण्यात येते, आणि याच्यावर योग्य सल्ला त्यावेळी उपचार करणारे डॉक्टर किंवा त्यावेळी उपचार करणारे स्किन स्पेशलिस्ट तुम्हाला योग्य निर्णय घेऊन देऊ शकतात, आणि ते शक्य आहे. अशा प्रकारचे रेजिस्टंट केसेस आजपर्यंत मागील 7 वर्षात मला फक्त 3 ते 4 भेटले. बाकी सगळ्यांना पूर्णपणे ठीक करणं आम्हाला शक्य झालं. बिलकुल, कारण की अशी जी गोष्ट असते खाजेची ही फार जास्त लांबलेली आहे. आणि सोबतच यासोबत मुलांचा किंवा तरुणाईमध्ये असलेला जो महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पिंपल्स. आता पिंपल्स बद्दल आपल्याला काय सांगायचं आहे? तारुण्य पिटिका किंवा पिंपल्स आपण मुरुम पण म्हणतो मराठी भाषेत त्यांना. तर पिंपल्स हे आपल्या एका तरुण वयात येणारे एक खूप नॉर्मल चिन्ह आहेत जे आपल्या हॉर्मोन्सशी निगडीत आहे. बेसिकली जेव्हा आपला प्युबर्टल एज क्रॉस होतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये मुलगा असो की मुलगी असो काही हॉर्मोन्सचा बदल घडून येतो. हे हॉर्मोन्स आपल्या नॉर्मल वाढीसाठी खूप आवश्यक आहेत, पण त्याचा एक साईड इफेक्ट म्हणून आपल्याला पिंपल्स चेहऱ्यावर दिसतात. फक्त चेहऱ्यावरच नाही, काही जणांना छातीवर, पाठीवर, कांद्यावर पण येऊ शकतो. आणि या पिंपल्सला आपल्याला कधी कधी फक्त क्रीम किंवा कधी खाण्याच्या दवाई देऊन आपण त्यांना कंट्रोलमध्ये आणू शकतो. पण कधी कधी असं होतं की ते पिंपल्स कंट्रोलमध्ये येत नाही, तर यावर काय उपाय असू शकतात? कधी
त्यांना आहाराशी पण आपण निगडीत केलेलं आहे. कधी कधी त्यांना म्हणजे पेशंटला आम्हाला सांगावं लागते की तुम्ही आहारामध्ये काही मूलभूत बदलाव करा. खूप सारं गोडधोड खाणे किंवा जंक फूड खाणे, आपल्या कोल्ड्रिंक्समध्ये पण खूप साऱ्या अशा बाबी असतात ज्याच्यामुळे आपला ग्लायसेमिक इंडेक्स शरीराचा वाढतो. म्हणजे एखादा पदार्थ आपण खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजची पातळी लवकरात लवकर वाढणाऱ्या एका पॅरामीटरला आपण ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो, ज्याला आपण आहाराशी निगडीत करतो. जे आपण त्या खाद्यपदार्थामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो तेव्हा ते खाल्ल्यानंतर आपल्याला पिंपल्स येण्याची शक्यता वाढते. तर फक्त आपली डॉक्टरने दिलेली दवाईच नाही, तर आपल्याला आपल्या या सवयींना पण बदलावं लागेल. माइल्ड एक्सरसाइज, योग्य चांगला आपला भारतीय परंपरागत जो एक खाद्यशैली आहे ती वापरून आपण त्याला योग्य रीतीने कंट्रोल करू शकतो. बिलकुल. कधी कधी असं असतं की पिंपल्सचे जे डाग असतात ते चेहऱ्यावरून जात नाही आणि कधी कधी त्याला गड्डे देखील पडतात फेसेसना. तर यावर काय उपाय असू शकतात ते गड्डे बुजवण्याचे किंवा ते जे डाग असतात जे परमनंटली आलेले असतात त्याला घालवण्याचे? बघा, डाग म्हणजे रंग आणि खड्डा म्हणजे एक खोल झालेली म्हणजे स्किनच्या पातळीवरून खाली गेलेली एक निशाणी. तर रंग आपण बदलू शकतो, कारण की जो पण पिंपलचा डाग आहे त्या रंगाला योग्य ट्रीटमेंट करून क्रीम्स लावून किंवा पील करून किंवा दुसऱ्या प्रकारचे आणखी आज आपल्याकडे खूप सारे उपचार आहेत, तर त्यांना उपचार करून आपण गायब करू शकतो. पण जो खड्डा झालेला आहे त्याला ट्रीट करणे हे डॉक्टरांसाठी एक चॅलेंज असतो आणि त्याला ठीक करण्यासाठी कधी कधी आपल्याला डर्मा रोलर, कधी लेझर अशा प्रकारच्या आधुनिक गोष्टींचा वापर करून मग त्याला कंट्रोलमध्ये आणावं लागते. पूर्णपणे जाणारे खड्डे हे खूप कमी असतात, पण खड्ड्यांना खूप प्रमाणात आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. त्यांना आपण नॉर्मल स्किन सारखं दिसायला ते नॉर्मल स्किन सारखे दिसेल असं आपण करू शकतो. कधी कधी असं असतं की हिरो हिरोईन्स जे असतात त्यांचा चेहरा हा खूप प्लेन असतो असं दाखवलं जातं, पण मुळात तो नसतो. तर कधी कधी जे आपली तरुण पिढी आहे ही या सगळ्या गोष्टींना बळी पडते. तर मेकअप करणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं ह्या गोष्टीला तरुण पिढी आहारी पडते की नाही मेकअप केल्याने आपण फार सुंदर दिसतो. तर त्याचा इफेक्ट देखील फेस खराब होण्यावर पडू शकतो का? बघा, मेकअप करणं आज आपण अशा युगात आहे जेव्हा खूपदा आपल्याला मेकअप करावं लागते. इट्स नॉर्मल की तो मुलगा असो की मुलगी असो. आजकाल असं नाही की फक्त मुलीच मेकअप करतात, मुलं पण काही क्रीम्स लावतात किंवा फाउंडेशन्स लावतात. तर अशा प्रकारच्या सवयींना आपण बदलू शकत नाही, कारण की हे आजच्या आपल्या कामाच्या निमित्ताने म्हणा किंवा आपल्या गरजेच्या निमित्ताने करावं लागते. पण आपण मेकअप सोबत झोपून जाणे किंवा मेकअप खूप वेळ आपल्या चेहऱ्यावर ठेवणे त्याच्यामुळे आपल्या ज्या चेहऱ्यावरच्या ग्रंथी असतात त्या ब्लॉक होतात आणि त्या ब्लॉक झालेल्या ग्रंथीमुळे त्या ऑक्लुजनमुळे तिथे नवीन पिंपल तयार होतो. तर अशा प्रकारच्या सवयी म्हणजे चेहरा धुवायला पाहिजे जेव्हा आपण झोपायला जातो, मेकअप चेहऱ्यावरचा काढायला पाहिजे. तर तसं केलं तर मला वाटत नाही की त्या सवयीचे दुष्परिणाम तुम्हाला होतील. बिलकुल. आणि आपण आताच म्हटलं की पिंपल्सचा हा आहाराशी देखील संबंध असतो. तर आपल्या आहारामध्ये आपण कोणत्या कोणत्या बाबींचा उपयोग करायला पाहिजे, कोणत्या कोणत्या बाबींचं सेवन करायला पाहिजे याबद्दल आपण काय सांगाल? जसं मी सांगितलं की आपल्या भारतीय खाद्य पद्धतीनुसार ज्या इंडियन फूड पॅटर्न ज्याला म्हणतात आपण, ते सगळे योग्य. म्हणजे पोळी भाजी आपण खाल्ली, वरण भात खाल्ला तर आपल्याला नुकसान काहीच नाहीये. पण ज्या नुकसान होणाऱ्या गोष्टी आहेत मी आताच नमूद केलेल्या आहे त्या सगळ्यांना थोडं अवॉइड केलं तर पिंपल येण्याचे चान्सेस कमी आहेत. बिलकुल. आणि विटिलिगो म्हणजेच कोड हा रोग नेमका काय असतो आणि हा होतो कशा पद्धतीचा याबद्दल आपण काय सांगाल? बघा, आपल्या त्वचेचा रंग हा जो आहे त्याच्यापेक्षा जास्त पांढरा होणे काही नेमक्या भागामध्ये त्याला कोड हा आजार सांगितला जातो. पण त्या पद्धतीचे आणखी पण आजार असतात. तर त्यातलाच एक भाग म्हणजे विटिलिगो. म्हणजे प्रत्येक पांढऱ्या चट्ट्यांचा डाग हा विटिलिगो नसतो, म्हणजे कोड नसतो. आणि तो
यामुळे की जेव्हा आपल्या शरीरामध्ये रंग बनवणारे जे घटक असतात, जे सेल्स असतात, त्या सेल्सला मेलॅनोसाइट्स म्हणतात. आणि या मेलॅनोसाइट्सला जेव्हा आपल्या शरीराचेच काही तत्व मारतात तेव्हा हे मेलॅनोसाइट्स रंग बनवण्याचा कार्यक्रम बंद करतात. त्यामुळे तिथे पांढरा चट्टा निर्माण होतो. तर या प्रोसेसला म्हणजे त्या डिसीजच्या ऍक्टिव्हिटीला, या आजाराच्या ऍक्टिव्हिटीला आपण थांबवू शकतो. कधी कधी दवाई देऊ आणि कधी कधी तो स्वतःहून पण थांबतो. तर हे विटिलिगो म्हणजे कोळ म्हणजे खूप मोठा काही आजार नाही. याच्यापेक्षा मोठे मोठे आजार, डायबिटीज, हायपरटेन्शन, बीपी ज्याला म्हणतो आपण, हे मोठे मोठे आजार आहेत. त्याच्यापासून कुणाला घाबरायला पाहिजे. पण विटिलिगो हा काही मोठा आजार नाही आणि खूपदा तो ट्रीट पण करता येतो. आणि हा कशा पद्धतीने आपण याचा उपचार करता? याचे उपचार, जेव्हा तो डिसीज खूप जास्त ऍक्टिव्ह असतो तेव्हा आपण त्यांना खायचे काही वेगवेगळ्या प्रकारचे गोळ्या देतो. किंवा जेव्हा हा लोकलाइज्ड म्हणजे छोटासा असतो तेव्हा त्यांना आपण क्रीम लावून कंट्रोलमध्ये आणू शकतो. विटिलिगो हा जो आजार आहे हा आनुवंशिक असतो का? आणि जर असेलच तर हा मुलांवर इफेक्ट करतो का? बघा, आमच्याकडे खूप सारे असे कॉल्स येतात किंवा खूप सारे पेशंट आपल्या नातेवाईकांना घेऊन येतात की मुलगा पाहायला जायचं आहे, मुलगी पाहायला जायचं आहे आणि त्यांच्या नातेवाईकांना आजार आहे. तर आम्ही त्या स्थळाला हो म्हणायचं का? तर कारण की त्यांना वाटते की हे आजार अनुवंशिक. बघा, अनुवंशिक हा आजार एका प्रमाणात आहे पण त्याचे खूप सारे आणखी पण कारण आहेत. जेनेटिक टेंडन्सी अशा आजाराची असली तरी ते आपल्या लाईफमध्ये आपल्या शरीरावर येईल हे काही गरजेचं नाही. त्याला खूप सारे स्ट्रेस फॅक्टर्स कारणीभूत असतात. स्ट्रेस फॅक्टर केमिकल पण असू शकतं, मेंटल पण, म्हणजे आपल्या स्ट्रेस, मेंटल स्ट्रेसमुळे पण असू शकतं, इमोशनल स्ट्रेस पण एक कारण आहे आणि जेनेटिक टेंडन्सी एक त्यातलं एक कारण आहे. म्हणजे आपण पूर्ण दोष या अनुवांशिक कारणाला देऊ शकत नाही. तर मला असं वाटत नाही की हा पूर्णतः अनुवांशिक आहे म्हणून त्याला दोष द्यायला पाहिजे. इनफॅक्ट आजकाल बघा, जसं मी आताच सांगितलं की विटिलिगो हा ट्रीटेबल आहे, क्युरेबल. म्हणजे आता तुमची टेंडन्सी क्युअर करणे हे डॉक्टरांसाठी खूप कठीण आहे पण ट्रीटेबल आहे. त्याला आपण पूर्ण मुळापासून दिसायला गायब करू शकतो पण तो आजार पुन्हा उद्भवणार नाही याची खूप हमी डॉक्टर देऊ शकत नाही. आजकाल ह्या सोबतच हे तर आजार आहेच पण सर्वात महत्वाचं म्हणजे आता हा एक नवीन ट्रेंड सध्या आलेला आहे की हेअर लॉसचा. भरपूर जणांच्या डोक्यावर केस नसतात आणि भरपूर जण त्यासाठी खूप काही उपाय करतात. तर यावर आपलं मत काय आहे? हेअर लॉस जे होतात याचं नेमकं कारण काय असू शकतं आणि यावर उपाय काय असू शकतात? बघा, हेअर लॉस 2-3 प्रकारचे असतात बेसिकली. पण त्याचे नेमके हेअर लॉसचे कारण म्हणजे असंख्य. जे म्हणजे आमच्या प्रॅक्टिसमध्ये जे हेअर लॉसचे प्रॉब्लेम्स दिसतात ते म्हणजे एक अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया खूप कॉमन आहे, ज्याला आपण वरचे केस जाण्याचा एक रोग समजतो. एक टिलोजेन एफ्लुवियम म्हणजे काही स्ट्रेसमुळे आपले केस जातात आणि याशिवाय काही आणखी लोकलाइज्ड हेअर लॉसचे पण प्रकार असतात. तर आपण पहिल्या 2वर बोलू कारण की त्याचे पेशंट आमच्याकडे खूप येतात. बघा, अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया म्हणजे हे एक प्रकारचा अनुवांशिक भाग आहे की आपल्या वरच्या पिढीमध्ये कुणाला असेल तर आपल्याला पण होण्याची शक्यता जास्त असते. ते आईकडून पण भेटते किंवा आपल्या बाबांकडून पण भेटू शकते. त्यांचे पण आई बाबा म्हणजे हे अनुवांशिकच घटक आहे बेसिकली. तर याची ट्रीटमेंट उपलब्ध आहे. फक्त आपल्याला आपली एक्सपेक्टेशन्स जी आहे ती अशी ठेवावी लागेल की हा काही पूर्णपणे जाणारा आजार नाही. त्याला आपल्याला खूप दिवस ट्रीटमेंट घ्यावी लागेल, डॉक्टरांना खूपदा भेटावं लागेल. तर अशा प्रकारची मानसिक तयारी असेल तर ते खूप कंट्रोलमध्ये येणारा आजार आहे, खूप योग्य प्रकारे ट्रीट होणारा आजार आहे. दुसरा एक भाग म्हणजे टिलोजेन एफ्लुवियम. खूपदा आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारचे स्ट्रेसर्स निर्माण होतात, जसं कुणाला मलेरिया किंवा टायफॉइड झाला तर, किंवा तो आजारी असेल, ॲडमिट झाला असेल, किंवा कधी कधी प्रेग्नन्सीमध्ये पण आपल्या शरीरामध्ये काही काही विटॅमिन्सची कमी होते. तर या सगळ्या स्ट्रेसर्समुळे आपल्या केसांना जो कमी आवश्यक आपला अवयव आहे तर त्याला
जे प्रोटीन्स, जे हेअर सप्लिमेंट जे लागणार असतात ते भेटत नाही. त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ ही कमी होते आणि त्याला टिलोजन फेजमध्ये ढकलला जातो. तो हेअर हा टिलोजन फेजमध्ये ढकलला जातो आणि त्याच्यामुळे त्याचे लॉस आपल्याला हेअर लॉसच्या संबंधामध्ये दिसून पडतात. तर याला टिलोजन एफ्लुएंट म्हणतात. त्याला आपल्याला कंट्रोल करण्यासाठी योग्य हेअर सप्लिमेंट देणे, गरज असेल तर योग्य इन्व्हेस्टिगेट करून कारण शोधून काढणे की याचा संबंध कधी ॲनिमिया किंवा थायरॉइड अशा मोठ्या आजारांसोबत पण आहे का, त्यांना ठीक करून मग याला ठीक करू शकतो आपण. आणि बाकी जे छोटे छोटे पॅचेसमध्ये होणारे हेअर लॉस आहे त्यांना आपल्याला योग्य डायग्नोसिस करूनच ट्रीट करावं लागेल. त्याला एकदम असं जनरलाइज ट्रीटमेंट पॅटर्न नाही. केस पांढरे येणं हे देखील आताची सर्वात मोठी समस्या बनली आहे. तर याचं नेमकं कारण काय असू शकतं की भरपूर आजकाल 12व्या वर्षात देखील काही जणांचे केस हे पांढरे येतात, त्यानंतर मग तरुणाईमध्ये आल्यानंतर ते केस पांढरे येतात. तर याचं कारण काय असू शकतं? बघा, जे तुम्ही 12 ते 15 वयोगटामध्ये जे हेअर लॉसचे प्रॉब्लेम्स, हेअर पांढरे होण्याचे जे प्रॉब्लेम आहे त्याला प्रीमॅच्युअर कॅनायटिस म्हणतात. त्याला थोडंफार आपण काही जेनेटिक कंडिशन सोबत मॅच करू शकतात, म्हणजे एक कारण जेनेटिक म्हणून संबंधित करू शकतो. किंवा कधी कधी आपल्या शरीरामध्ये व्हायटमिन्सची कमतरता, त्याच्यामुळे पण हा आजार एक प्रकारे उद्भवू शकतो कमी वयोगटामध्ये. पण जेव्हा एक 18 ते 25 वयोगटाच्या दरम्यान आपण बोललो तर तेव्हा काही वाईट सवयीमुळे कुणाला सिगरेट ओढण्याची किंवा काही मद्यप्राशन करण्याची अशी सवय लागली असेल तर त्याच्यामुळे आपल्या शरीराची एजिंग ही खूप लवकर होत जाते. कुणाला त्याच्यानंतरच्या वयोगटामध्ये मग डायबिटीज कुणाला असेल तर त्यांना पण लवकर वयस्कर होणारे जे लवकर वयस्कर होणाऱ्या ज्या बाबी असतात त्याच्यामुळे त्यांचे केस हे पांढरे दिसू शकतात, पण गरजेचं नाही. काही गोष्टींमध्ये आपण त्यांना योग्य ट्रीटमेंट योग्य वेळी देऊन ट्रीट करू शकतो. पण खूपदा एकदा पांढरे झालेले केस पुन्हा काळे होणे हे कठीण आहे. हो अगदी, कारण की हे तर नॅचरलच असतं कधी काही दृष्टीने. आणि भरपूर जण आता हेअर कलर करतात, तर केस पांढरे येण्यामागचं हे महत्वाचं कारण असू शकतं काय? नाही, हेअर कलर केल्यामुळे केस पांढरे होत नाही. हा, तुम्हाला पांढरे केस लपवण्यासाठी हेअर कलरची गरज वाटत असेल तर तुम्ही लावू शकता आणि त्याचा काही खूप दुष्परिणाम नाही. ज्यांना हेअर डायची एलर्जी आहे त्यांनी हेअर डाय करू नये किंवा त्याच्यासाठी दुसरे हेअर कलर्स उपलब्ध आहेत डॉक्टरांकडे, ते आपण त्यांना देऊ शकतो. नेमकं हेअर डायमध्ये पीपीडी, ती मेहंदी असो, म्हणजे आजकाल जी नॅचरल मेहंदी लोक क्लेम करतात पण ती नॅचरल कधीच नसते. ज्या मेहंदीमुळे रंग येतो त्याच्यामध्ये पीपीडी हा पदार्थ राहणारच आहे. आणि हेअर कलर, हेअर डाय जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्यामध्ये पण कलर तेव्हाच येईल जेव्हा त्याच्यामध्ये तो पीपीडी घटक आहे. ज्यांना या पीपीडीची एलर्जी आहे त्यांनी डॉक्टरांना भेटून दुसरा हेअर कलर ज्याच्यामध्ये दुसरे पदार्थ आहेत आणि त्यांना कलर करू शकतो आपण, अशा प्रकारच्या गोष्टींची मागणी करावी आणि ते तुम्हाला देतील. कधी आता तर हा पण ट्रेंड आहे की हेअर स्ट्रेटिंग, हेअर स्मूथनिंग भरपूर जण करतात. प्रत्येकांना सरळ केस हे फार आवडत असतात. तर ह्या मागचा देखील दुष्परिणाम आहे का काही? हो, बघा, हेअर स्ट्रेटनिंग मध्ये आपल्या केसांना आयनिंग करणे किंवा टेम्परेचर वाढवून त्यांना स्ट्रेट करणे हे याच्याशिवाय शक्यच नाही बेसिकली. तर जेव्हा आपण त्यांना जास्त टेम्परेचर दिलं तर नेमकं हे प्रोटीनच आहे. हेअर म्हणजे प्रोटीन आहे. तर जास्त टेम्परेचरमुळे त्याच्या आतमध्ये छोटे मायक्रोस्कोपिक बबल्स निर्माण होतात आणि हे जास्त टेम्परेचर झाल्यामुळे आणि ह्या बबल्सची संख्या वाढली तर तुमचे केस हे बिलकुल कमजोर होऊन खेचून म्हणजे इतके कमजोर होऊ शकतात की त्यांना खेचून तुम्ही तोडू शकता. तर एकतर फ्रिक्वेन्सी कमी करावी आणि दुसरं टेम्परेचर कमी ठेवावं, हा माझ्याकडून एक सल्ला आहे. बिलकुल. आणि ह्यासोबतच भरपूरसे असे आजार आहेत, त्याबद्दल आपण नक्कीच याबद्दलचा स्पेशल एपिसोड घेऊया. आणि यासोबतच स्किन आणि हेअर संबंधी ज्या पण समस्या असतात तर त्यासाठी नेमकं कोणत्या डॉक्टरांकडे जावं? कधी लोक भलत्याच डॉक्टरांकडे जातात. तर ह्यासाठी आपण काय सजेस्ट कराल? एक
एकदम योग्य प्रश्न विचारलाय तुम्ही. बघा, स्किन आणि हेअर या फक्त दोनच गोष्टी आहे, पण तुमच्या चेहऱ्यावर डोळे सोडून किंवा कान घसा सोडून जितक्याही गोष्टी दिसून पडतात त्या सगळ्या तुम्ही स्किनचे डॉक्टरांना भेटू शकता. स्किनचे क्वालिफाईड डॉक्टर म्हणजे जे MD, DNB, DVD किंवा DDB या डिग्र्या घेऊन बसलेले डॉक्टर्स आहेत. ते वेल क्वालिफाईड डॉक्टर्स आहेत ज्यांना या गोष्टीचं संपूर्ण नॉलेज आहे आणि ते स्किन, हेअर किंवा इवन याच्याशिवाय पण खूप सारे असे आजार असतात, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस असतात, लेप्रसी असो, कुष्ठरोग असो किंवा अशा प्रकारचे निगडीत ज्या बाबी आहेत. आजकाल कॉस्मेटॉलॉजी पण एक भाग तिथे अटॅच झालेला आहे, डर्मॅटो सर्जरी. या सगळ्या गोष्टींसाठी जे अनुभवी डॉक्टर आहेत त्यांना आपण वेल क्वालिफाईड म्हणू आणि ते क्वालिफाईड डॉक्टर म्हणजे MD, DNB, CP, DVD, DDB या डिग्र्या घेऊन असेल. अगदी महत्वाची अशी माहिती आज आपल्याला सौरभ जयस्वाल यांनी दिलेली आहे. महत्वाचं म्हणजे आपण आपल्या स्किन आणि हेअर संबंधी अगदी जास्त महत्वाचं गोष्ट म्हणजे आपण खूप जास्त त्याला इन्सिक्युअर झालेलो आहोत. आपले हेअर असो की स्किन असो, जर आपल्याला योग्य ते उपचार जर पाहिजे असेल तर आपण नक्कीच अशा डॉक्टरांशी कन्सल्ट करावा. तेव्हाच आपले सगळे प्रॉब्लेम्स, जेव्हा आपल्या संपूर्ण समस्या ह्या कमी होईल. तर आजच्या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया.